सुनील तटकरे यांच्या घरी राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे। अजित पवार सुनील तटकरेंच्या घरी दाखल झाल्याचं देखील कळतंय। तर राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे। सुनील तटकरेंच्या घरी राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक पार पडते। प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकत होतं अशा चर्चा होत्या, मात्र आता राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे। अजित पवार सुनील तटकरेंच्या घरी दाखल झाल्याचं देखील कळतंय। तर या संदर्भात पुन्हा एकदा थेट दिल्लीत जाऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल यांना कुठेतरी मंत्रिपद देण्याची शक्यता होती, मात्र तीच शक्यता कुठेतरी मावळत असल्याचं बघायला मिळतंय। काय नेमके अपडेट कळतात या संपूर्ण घडामोडींसंदर्भात? राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आत्ता महाराष्ट्रानं जिंकून आले। यामुळे एक मंत्रिपद पहिल्यांदा मिळेल आणि ते प्रफुल्ल पटेल यांच्या माथी कदाचित त्यांचा मुकुट दिला जाईल असं म्हटलं जात होतं। पण आता जवळपास स्पष्ट होतं की 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण रस्ता इथं निवासस्थानी जी बैठक होत आहे, तिथले सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना जे आज शपथ दिली जाणार आहे त्यांना सर्व निमंत्रित केलेले आहेत। त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे असण्याची शक्यता कमी आहे। त्यांना सकाळपासून वेगवेगळ्या ज्यांना शपथ दिली जाते त्यांच्याकडे फोन जात होते, दूरध्वनी जात होते, पण प्रफुल्ल पटेल यांना अद्याप ही दूरध्वनी गेलेला नाही आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यात एकांना जागा मिळेल का याविषयी शंका व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे रामदास आठवले यांना देखील अद्यापपर्यंत दूरध्वनी गेलेला नाही आहे। यामुळे रामदास आठवले यांना सुद्धा मोदींच्या तिसऱ्या ज्या शपथ घेणाऱ्या मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये स्थान मिळेल का पहिल्या ह्याच्यामध्ये याविषयी शंका व्यक्त केली जात आहे। कारण की कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये असणारा कमी परफॉर्मन्स असेल, मताधिक मिळवून देण्यामध्ये कमी पडलेला असेल, ही सगळी वेगवेगळी कारणं आता याच्या पुढे याच्या विषय चर्चेला येऊ शकतो। पण तूर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्याही नेत्यांना, विशेषतः प्रफुल्ल पटेल यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं। सुनील तटकरे देखील या पदासाठी खूप आग्रही होते, पण ह्या दोन्ही नेत्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेले नाही आहेत। यामुळे कदाचित तूर्तास तरी असं म्हणायला हरकत नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद जे मिळणार होतं ते तूर्तास दिलं जाऊ शकत नाही आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून जर पाहिलं तर जवळपास त्यांचे खासदारांची संख्या होती ती त्या तुलनेने फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे। यामुळे शिंदेंचा आग्रह होता की आम्हाला अजून एक राज्यमंत्रिपद तरी किमान मिळावं, पण तुर्तास ते देखील होताना दिसत नाही आहे। यामुळे महाराष्ट्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये तुर्तास तरी महाराष्ट्राला अवघे 3च मंत्रिपद मिळताना दिसून येतात। त्यामध्ये 2 भाजपाचे आणि 1 शिवसेनेचे असं चित्र तुर्तास तरी दिसून येत आहे। अगदीच सागर, या संपूर्ण घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।